तर बघा काय बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. नव्या वर्षाची सुरुवात कर्मचाऱ्यांसाठी आनंदही ठरणार आहे. मार्चमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 3 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा एकूण वेतनात मोठी वाढ होणार आहे. महागाई भत्ता वाढ, महागाई भत्त्याची थकबाकी आणि प्रोत्साहन भत्ता फरक असे 3 महत्त्वाचे लाभ आहेत. पहिला आहे 3% महागाई भत्ता वाढ. राज्य सरकारकडून केंद्र सरकार धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात येणार आहे. सध्या 55% असलेला महागाई भत्ता वाढून 58% होणार आहे. महागाईचा वाढता विचार करता ही वाढ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणे ठरणार आहे. या वाढीमुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात थेट वाढ होणार आहे. महागाई भत्त्यातील 3% वाढ ही 1 जुलै 2025 पासून लागू होणार असल्याने त्या तारखेपासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ही DA वाढ थकबाकी माहे, जानेवारी, पेढी, फेब्रुवारी या वेतनासोबत अदा केली जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात मोठी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाचे 15% व किमान ₹200 व तसे कमाल ₹1500 या मर्यादित प्रोत्साहन भत्ता अदा केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे हा प्रोत्साहन भत्ता 6व्या वेतन आयोगापासून लागू असल्याने दिनांक 1 जानेवारी 2006 पासूनच प्रोत्साहन भत्ता फरक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठी थकबाकी मिळण्याची शक्यता असून हा लाभ शिक्षण विभागासह संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महागाई भत्तावर थकबाकीची रक्कम आणि प्रोत्साहन भत्ता फरक यामुळे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण असून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.